जादूचा पोपट. एका छोट्याशा गावात एक अतिशय गरीब कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबात रामू, त्याची पत्नी सीता आणि त्यांचा मुलगा चिंटू राहत असे. त्याच गावात एक पोपट सुद्धा राहत होता. त्याचं नाव होतं रघु. तो पोपट खूप चमत्कारी होता. तो जिथे जिथे जाई तिथे कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नसे. एक दिवस रघु उडत उडत त्या गरीब कुटुंबाच्या घरात गेला. रघु मनात विचार करतो, अरे वा, मला वाटतं की आज इथं खूप चांगलं जेवण मिळेल. मी पोट भरून खाणार. रघुला एका टेबलावर पेरू दिसतात. अरे वा, पेरू मला तर हे खूप आवडतात. ते मी आता पोट भरून खाणार. रघु पोपट पेरू खायला लागतो. तेवढ्यात सीता रघुला पेरू खाताना पाहते. तिला खूप राग येतो आणि ती त्याला तिथून हाकलून लावते. जा इथून. माहित नाही कुठून कुठून येतात. मी तर वैतागून गेले. सीताने हाकलावून दिल्यावर रघु शांतपणे एका कोपऱ्यात बसून राहतो. काही दिवसांनंतर त्या कुटुंबाची परिस्थिती सुधारते. एक दिवस रामू आणि सीता जेवण करताना बोलत असतात. आजकाल आपली खूप चांगली प्रगती होतीये. काम देखील खूप चांगलं चाललंय. रामू म्हणतो. त्यावर सीता म्हणते, खरं सांगताय, परमेश्वराची अशीच कृपा असली पाहिजे आपल्यावर. चिंटू बाबांना म्हणतो, पप्पा पप्पा, मला एक छानशी खेळणी घेऊन द्या ना. माझ्या सर्व मित्रांकडे खेळणी आहेत. त्यावर रामू म्हणतो, हो बाळा, मी नक्कीच तुला खेळणी आणून देईन. आपण सगळे किती आनंदात आहोत. माझ्या कुटुंबाला कुणाची नजर ना लागो. घरात एकंदरीत सगळीकडे आनंदाचं वातावरण असतं. तर इकडे रघु स्वयंपाकघरात पेरू खात असतो. मजा आली. पेरू खाल्ला, मजा आली. पेरू खाल्ला, मजा आली. काही वेळाने सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला पेरू खाताना पाहून तिला अतिशय राग येतो. सीता रघुला घरातून बाहेर काढण्यासाठी पिंजऱ्यात पेरू ठेवते. रघु पिंजऱ्यातील पेरू खाताना पिंजऱ्याचा दरवाजा बंद होतो आणि तो पिंजऱ्यात अडकतो. मला बाहेर काढा. मी इथे फसलोय. मला वाचवा. दुसऱ्या दिवशी सीता पिंजरा उचलून बाहेर दूरवर रघु पोपटाला सोडून येते. रघुला घरातून हाकलून दिल्यानंतर रामूची परिस्थिती हळूहळू बिकट होत जाते. रामूला आपल्या व्यवसायात खूप नुकसान होतं. हे असं कसं झालं? अचानक इतकं सगळं कसं बदललं? आतापर्यंत तर सगळं काही व्यवस्थित चालू होतं. रामू म्हणतो, मला वाटतं परमेश्वर आपल्यावर रागावला असेल. चिंटू म्हणतो, आता मला खेळणी नाही भेटणार. आणि रडत रडतच घराबाहेर जातो. पुन्हा काही दिवसांनंतर रघु पोपट रामूच्या घरी येतो. मी पुन्हा आलो. मी पुन्हा घरी आलो. आता मी खूप पेरू खाणार. रघु सरळ स्वयंपाकघरात जातो आणि पेरू खायला लागतो. थोड्या वेळात सीता स्वयंपाकघरात येते आणि रघु पोपटाला बघून म्हणते, एक तर घरात इतक्या अडचणी चालू आहेत, त्यात हा पोपट मला त्रास देतोय. सीता रघुला तिथून हाकलून देते. रघु उडत उडत एका कोपऱ्यात लपून बसतो. पुन्हा काही दिवसांनंतर रामूच्या घराची परिस्थिती सुधारते. त्याचा व्यवसायही चांगला चालू लागतो. एके रात्री जेव्हा रघु पोपट पेरू खात असतो तेव्हा पिंजऱ्यात अडकून जातो. या लोकांची इच्छा तरी काय आहे? एका पोपटाला शांतपणे पेरू देखील खाऊ देत नाही. मी काय चोरी करतोय का इथे? बस पेरूच तर खातोय ना. तितक्यात रामू स्वयंपाकघरात येतो आणि पिंजऱ्यातील पोपटाला पाहून त्याला बाहेर सोडून देतो. हा पोपट पण किती हट्टी आहे. परत परत घरात येतोय. जसं रामूने रघु पोपटाला सोडून दिलं तसं इकडे दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या घराची परिस्थिती बिकट होऊ लागते. रामूला व्यवसायात मोठं नुकसान होतं. कुणालाच समजत नव्हतं की असं होतंय तरी का. रघु पोपट घरात आला तर घराची परिस्थिती चांगली होते आणि त्याला बाहेर काढून दिल्यानंतर परिस्थिती लगेच बिकट होते. एक दिवस सीता रघु पोपटाच्या घरी यायच्या आणि बाहेर जाण्याच्या स्थितीवर लक्ष ठेवते. हा पोपट जेव्हा घरी येतो तेव्हा घरात भरभराट होते आणि जेव्हा हा घरातून बाहेर जातो घराची परिस्थिती बिकट होते. हा पोपट जादूचा तर नाही ना? आता हा पोपट घरी आला ना की मी त्याला कुठेही जाऊ देणार नाही. सीता रघु पोपटाची खूप आतुरतेने वाट बघते. परंतु रघु पोपट पुन्हा कधीच त्या घरात येत नाही आणि ते कुटुंब त्याची वाट बघत पश्चाताप करत बसतात. तर मुलांनो, या गोष्टीतून काय बोध मिळतोय? आपल्याला काही गोष्टींचं महत्व तेव्हा कळतं जेव्हा ते आपल्याला सोडून गेलेले असतात.